सखी सावली काव्यांजली। आई मी बाहेर जातो, पाहुणे आले असतील। हो, एक मिनिट विशू, तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। थँक्यू आई, नमस्कार करते। मला तुझं हेच आवडत नाही, दोघांनी नमस्कार करायला हवा ना। हो आई, अहो सुखाने संसार करा, तुमच्यामधलं प्रेम असंच वाढू द्या। आई मी बघतो बाहेर। हो, चल काव्या, मुलांचं आवरलं की नाही मी बघते। गुरुजींच्या स्वागताची तयारी कर। आणि लाडू दिसत नाहीये मगापासून, ती कुठे गेली? आई काम आहे असं सांगून ती बाहेर गेली होती। बरं बरं, मी जाते आता। हो, लाडूला जाऊन बराच वेळ झाला, बघायला हवं। आता तुझं काही खरं नाही बघ। काही मला पकडून तरी दाखव। अरे सावकाश, प्राची, निमेश, अरे किती दंगा करताय। हा नमस्कार, कुठे पोहोचलात तुम्ही? ओके ओके, या या। हो। अरे प्राची, निमिष, काय करताय? जा तुम्ही। इट्स ओके। सगळा कुर्ता खराब। अरे रे रे, सगळा कुर्ता खराब झाला तुझा। हे प्राची आणि निमिष आहेत ना, सांगते मी त्यांना दंगा नका करू। आई काव्यानी बघायला नको का? बरं ते जाऊ दे आता, तू जाऊन पटकन कुर्ता बदलून ये, पाहुणे येत आहेत ना रे। जा बघू। आणि हा, काव्यानं कुर्ता घेतलाय ना, तो घाल। बघ ना कसा योगायोग आहे, शेवटी तुला तोच घालावा लागणार। जा आता पटकन। हो, हे ग्लासेस घेऊन जा कोणीतरी। प्राची, मी हा कुर्ता आणलाय तुमच्यासाठी। उद्या तुम्ही हाच कुर्ता घालून पूजेला बसावं अशी इच्छा आहे माझी। काव्यानं कुर्ता घेतलाय ना, तो घाल। बघ ना कसा योगायोग आहे, शेवटी तुला तोच घालावा लागणार। हा कुर्ता घालून अजिबात पूजेला बसणार नाही असं सुनावलं होतं हिला, आता हाच घालावा लागला। दुसरा नवीन कुर्ताही नाही, त्यातून हा कुर्ता घातला नसता तर आई ओरडली असती। तुम्ही घातलात हा कुर्ता, छान दिसताय। मला विश्वास होता की तुम्ही पूजेला हाच कुर्ता घालाल। तुम्ही कडक स्वभावाचे आहात असं फक्त वरवर दाखवता, पण आतून खूप प्रेमळ आहात। छान दिसताय। आई, ओटीची साडी। बर, तिथे ठेव। ऐक, आपल्या घरातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी पूजा आहे। आता थोड्या वेळात गुरुजी येतील, तू इथेच थांबून राहा।
हो आई. आणि ऐक, तुला पुन्हा एकदा आठवण करून देते. आपल्या प्रभू देसाईंच्या घराण्याच्या परंपरेनुसार पूजेच्या तयारीपासून ओटी देण्यापर्यंत सगळं काम घरातल्या सुनेनीच करायचं असतं. त्यामुळे तू इथेच थांब, कुठेही जाऊ नको. हो, आलेच. जिथे जिथे अडते पाऊल हे तिथे तुझी हलकीशी चाहुल दे. हसते तुझ्या सवे सुखात रोज मी, हे तुझेच सारे माझी तूच माऊली. आणि हे बघ, अक्काई, लाडू. अगं, कुठे गेले होतेस तू? अगं एक महत्वाचं काम होतं. इथे एवढी पूजा असताना कसलं महत्वाचं काम आहे तुला? हो हो, नुसती पूजा नाहीये, आज तुझ्या लग्नाचा 12वा वाढदिवस सुद्धा आहे. आणि मी ना तुझ्या आई, आपण त्याबद्दल नंतर बोलूया. तू जा आणि तयार हो. माझ्या खोलीमध्ये तुझ्यासाठी साडी आणि एका बॅगेत सोन्याचा हार काढून ठेवलाय, तो घाल. खरं तर मीच तुला तयार करणार होते, पण तू बाहेर गेली होतीस ना, आणि आता उशीर झालाय. गुरुजी कधीही येतील, मला इथे थांबावं लागेल ग. तू जाऊन तयार होऊन या. बरं ठीक. लाडू ऐक ना, लाडू, म्हणजे तू सुंदर आहेसच, पण आज जरा अजून छान तयार. अक्काई, पूजेच्या गडबडीत सुद्धा तू माझाच विचार करतेस ना. मला माहितीये तू ना माझी. बरं, आपण या सगळ्याचा ना नंतर विचार करू. तू जा बघू, आधी तयार होऊन ये, जा. बरं लवकर ये. आणि आईंनी हिला छान तयार करायला सांगितलंय. हिच्यासाठी कुठला मुलगा पाहिलाय कुणास ठाऊक. मी हा, मी काय मदत करू शकतो? हो, तुझी मदत लागणार आहे, पण आधी तू सुद्धा तयार होऊ नये, मग मी सांगेन काय ते. ओके, लगेच आलो. अक्काईनंच मला जपलं, लहानाचं मोठं केलं. तिनं जे काही केलं त्याबद्दलची छोटीशी भेट तिला देईन, तेव्हा किती छान वाटेल तिला. पटापट आवरायला हवं, पूजेसाठी सगळे जमले असतील. अक्काईला माझी मदत हवी असेल. नमस्कार गुरुजी, तुमचीच वाट बघत होतो. गुरुजी, तुम्ही तयारी करून घ्या. काय काव्यताई, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना? हो गुरुजी, नमस्कार करते. आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव, संसार सुखाचा होऊ दे आणि जे हवं ते सगळं मिळू दे. या ना. किती सुंदर साडी आहे ही. अक्काईला माझी किती काळजी आहे. तिला नेहमी असं वाटत असतं की मी छान दिसावं, पण आज मी आणखी छान दिसली पाहिजे असं म्हणाली ती. पण का? असू दे, तिची इच्छा आहे ना, मग मी छान आवरते. नमस्कार, या. एक्सक्यूज मी.
दिसतेस तू. याला म्हणतात टाइमलेस ब्युटी. तू आलीस, व्हेरी हॅपी. बट आय एम व्हेरी अपसेट. काय झालं? काय झालं काय झालं? मी गिफ्ट केलेला कुर्ता का नाही घातलायस? मला तुला त्यात बघायचं होतं यार. अगं ते खराब झालं. कोल्ड ड्रिंक पडलं त्यावर. काय रे, तुला इतकं प्रेमाने गोष्ट दिलेली पण तुला जपता येत नाही का? अगं असं नाहीये. तू प्लीज नॉट डन. मला खूप वाईट वाटतं. अपसेट नको होऊस ना प्लीज. तू डेकोरेशन बघ ना. हे डेकोरेशन किती कमाल झालंय. नाही म्हणजे मला तर खूप आवडलं बाबा. मस्का नको मारूस मला. मी अजूनही रागावली. नको ना रागवूस प्लीज. ठीक आहे, मी पण रागवलोय. आता मी एक काम करतो, मी आताच जाणार नाही. पूजा वगैरे नको. ऐक ना, असं नको करूस. तुझ्या घरी पूजा आहे की नाही, मग मूड नको ना घालवूस. छान स्माइल दे ना माझ्यासाठी. श्रेष्ठा, ही पूजा तुझीच आहे असं समज. तुझ्यासाठी गुरुजींना काय हवं नको ते तू बघायचं. हो. अरे विश्वजित, चल, सगळी तुझी वाट बघता. ते पाहुणे आले तुझी. चल 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 पटकन चल. चल गुरुजी, त्या पूजेच्या साहित्याची पिशवी राहिली आहे, ती घेऊन या. हो. आणि तुम्ही देवीचा मुखवटा घेऊन या. काव्याताई, हा, तुम्ही देवीच्या ओटीचं साहित्य घेऊन येता का? देते. लागलं नाही ना? हा, ठीक आहे. अहो, ओटीचं साहित्य घेऊन या म्हटलं ना. या लवकर. गुरुजी, हे घ्या. हे काय? आणि काव्याताई कुठे आहेत? त्या तिथे. काव्याताई, ठीक आहेस ना? तुम्ही खेळा. हा, काय झालं गुरुजी? ह्या कोण? आणि ओटीच्या तबकाला हात लावायचा अधिकार यांना कोणी दिला? माफ करा गुरुजी, पाहुणे आहेत त्या. चुकून झालं असेल त्यांच्याकडून. पाहुणे आहेत ना, मग पाहुण्यासारखं राहावं त्यांनी. दर्शन घ्यावं, प्रसाद घ्यावा. पूजेच्या तयारीत लुडबुड करण्याची त्यांना काय गरज होती? काव्याताई, तुम्ही इथे थांबायला हवं होतं. या बाईंनी गंभीर चूक केली. एवढ्यासाठीच मी पूजेचं सगळं सांगितलं होतं. मीनाक्षी ताईंना पूजेच्या मी सगळ्या गोष्टी समजावल्या होत्या. ही ओटी घरच्या लक्ष्मीने म्हणजे घरच्या सुनेने द्यायची असते. अहो, ही तुमच्या घराण्याची रीत आहे. ही अशी असते का पूजा? कोणी बाहेरची व्यक्ती येऊन इथे काहीही करते? अहो, तुम्ही ओटी घ्या म्हटलं तेव्हा इथे कोणी नव्हतं म्हणून मी दिली. ओटीच्या तबकाला हात लावायच्या आधी मला विचारलं असतं की मी घेऊ का? सांगितलं असतं घेऊ नका. जाऊ दे ना गुरुजी,
अहो चुकून झालं असेल त्यांच्याकडून. त्यांनी पूजेच्या तयारीसाठी खरंच खूप मदत केली आहे. हे जे डेकोरेशन वगैरे आहे ना सगळं त्यांनीच करून घेतलंय. त्यांना यातलं काही माहिती नाही हो. त्या घरातल्या नाही आहेत ना, त्या बाहेरच्या आहेत. पाहुणे आहेत त्या. शास्त्राची फारशी माहिती नाहीये. अहो पण पूजेच्या सुरुवातीलाच अशी चूक. मीनाक्षीताई तर फार सांगतात की आम्ही शास्त्र एकदम काटेकोरपणे पाळतो. हे असं शास्त्र पाळता? गुरुजी, यांच्या वतीने मी माफी मागते. राहू दे, त्यांचा हात लागलाय. आता पुन्हा शुद्धीकरण करावे लागेल. मी बघतो काय करायचं ते. हे बघा, प्रत्येक पूजेची काही पद्धत असते आणि शास्त्रही असतं. ते मोडून तुम्ही देवीचा अपमान केलाय. आता देवीची माफी मागा. ऐकलत का? माफी मागा. हार विसरले. हार कुठे असेल? अक्काई म्हणाली होती म्हणजे नक्कीच तिने ठेवला असेल, पण कुठे? सोन्याचा हार होता. सापडलाच नाही तर? अक्काईला सांगायला हवं. नमस्कार. नमस्कार. या. आणि एक्सक्यूज मी, श्रेष्ठा. अगं श्रेष्ठा, कुठे चालली आहेस? घरी. घरी का? मला माझा अजून अपमान करून घेण्याची इच्छा नाही. एक मिनिट, कोणी केलाय तुझा अपमान? जाऊ दे ना, मला आता त्याच्याबद्दल नाही बोलायचं. तुझ्या घरी पूजा आहे, तुझा मूड स्पॉइल व्हायला नको. तुझा मूड चांगला नसेल तर माझा चांगला असेल. काय झालंय ते सांग. जाऊ दे ना, खरंच. अगं पूजा झाल्यावरती सांग. तू मला इथे असायला हवीस. श्रेष्ठा, हे सगळं बघ तू. हे डेकोरेशन बघ, मॅनेजमेंट बघ. हे सगळं तू केलंस. तुझ्या आयडियाज आहेत. आणि हे सगळं करून तू स्वतः घरी चालली आहेस. श्रेष्ठा, तू हे सगळं जे काही केलंयस ना, मला खूप रिस्पेक्ट आहे तुझ्याबद्दल. पण तुझ्याशिवाय इथे असं कोणालाच वाटत नाही ना. रिस्पेक्ट तर सोडाच, सगळ्यांनी इन्सल्ट केलंय माझं. तुझ्या घरच्यांसाठी मी बाहेरची व्यक्ती आहे. मग मी इथे कशाला थांबू? बाहेरच जाते ना. तुमच्या घरात, तुमच्या पूजेत माझी लुडबुड कशाला? एक मिनिट, कोणी काही बोललंय का तुला? श्रेष्ठा, तुझा अपमान म्हणजे माझा अपमान. कोण काय बोललंय मला सांग. माझी शपथ आहे तुला. तू आता एवढा आग्रह करतोच आहेस तर सांग.
काय झालं गुरुजी? ह्या कोण? आणि ओटीच्या तपकाला हात लावायचा अधिकार यांना कोणी दिला? माफ करा गुरुजी, पाहुणे आहेत त्या. पाहुणे आहेत ना, मग पाहुण्यासारखं राहावं त्यांनी. पूजेच्या तयारीत लुडबुड करण्याची त्यांना काय गरज होती? त्यांना यातलं काही माहिती नाही हो. त्या घरातल्या नाही आहेत ना, त्या बाहेरच्या आहेत. बाकी काही नाही. मी बाहेरची व्यक्ती आहे असं म्हणण्याचा मला खूप त्रास झाला. मी किती प्रेमाने आपुलकीने ह्या सगळ्या पूजेची तयारी केली होती, तुमच्यासाठी राबले होते. पण शेवटी तुझ्या बायकोने माझी अक्कल काढली. मला म्हणाली तुम्हाला कशातलं काही कळत नाही, तुम्हाला काही माहित नाही. एक मिनिट, काव्या असं बोलली? हो, मी किती चांगल्या हेतूने सगळं करत होते. तू म्हणालास आपली पूजा आहे म्हणून उत्साहाने सगळं करत होते. पण शेवटी काय हेच ऐकायला मिळालं ना. तुझ्या बायकोला मी पूजेत नको होते तर आधी सांगायचं ना. असं चार चौघात माझा इन्सल्ट करायची काय गरज होती? तू थांब, आता मी काय करतो ते बघ. वहिनी. हाय. काय झालं? काय नाही, तुला काही जर मदत लागली तर मला सांग. हा, नाही नाही, झाली आहे व्यवस्था सगळी. बरं ऐक ना, तुला मगाशी सांगायचंच राहिलं. खूप सुंदर दिसतेस, खूप गोड दिसतेस. ते म्हणतात ना एकदम असं घरंदाज सौंदर्य, तशी. थँक्यू. आज दादाची काही खेर नाही. का? अगं पूजेत तुझ्या बाजूलाच बसणार आहे ना तो, म्हणल्यावर त्याचं अर्ध अधिक लक्ष तुझ्याकडेच असणार. तू पण ना प्रीतम. अगं खरंच सांग. दादा ओके, एक सेकंड दादा प्लीज इथे येतोस. मग दोघांना एकत्र शुभेच्छा द्यायच्या होत्या मला. तुम्हा दोघांनाही 12th वेडिंग अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघं खूप खूप खुश राहा. मला असं वाटतंय की तिकडे मला कोणीतरी बोलवत आहे. पण तुला काय लागलं तर मला सांगा. काव्या तू अहो, काय झालं? चल माझ्यासोबत. बोला ना, काय झालं? मार मला. हा? धोपाडीत मार मला. अहो अहो, असं का बोलताय? का? श्रेष्ठाचा अपमान करून तू तेच केलंयस ना? नाही 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 नाही, होऊ दे. सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे एकदाच. अहो, मी खरंच त्यांचा अपमान नाही केला. असं का बोलताय तुम्ही, मला कळत नाही. ओके, ती बाहेरची व्यक्ती आहे. पूजेशी कार्याशी काहीही संबंध नाही असं कोण म्हणालं? त्यांना यातलं काही माहिती नाहीये. त्या घरातल्या नाही आहेत ना, त्या बाहेरच्या आहेत. अहो, ते तर मी करू. एक शब्दही बोलायचा नाही. माझ्या कलिग आहेत ना त्या. ही सगळी तयारी त्यांनी केली आहे. ही सगळी जबाबदारी मी त्यांना दिली होती आणि त्यांनी ती उत्तम प्रकारे पूर्ण केली आहे. तरी तू त्यांचा अपमान करतेस काव्या. गेस्ट आहेत ना आपले, गेस्टशी कसं वागायचं हे शिकू आता मी तुला. अहो, खरंच नाही, मी त्यांचा अपमान नाही केला. त्यांचा ना काहीतरी गैरसमज झाला असेल. उलट मी त्यांना सावरून घेत होते. मी काय म्हणालीस तू? त्यांना सावरून घेत होतीस तू? श्रेष्ठाला? ओके ओके ओके, म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की श्रेष्ठा त्यांना काही सेन्स नाही आहे. कसं आहे ना काव्या, आमच्या
ऑफिसमध्ये जे काही मोठमोठे प्रोजेक्ट्स होतात ना त्या हँडल करतात. ऑफिस सांभाळतात, इथे येऊन आपली मदत करतात, हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि तू म्हणतेस त्यांना सेन्स नाही? सिरियसली? हां, अगं त्यांचा मान राखायचं सोडून तू त्यांचा इन्सल्ट करतेस काव्या. अहो नाही हो, त्यांना लागेल असं काहीच बोलले नाही मी. माझ्या मनात सुद्धा नव्हतं तसं. त्या बाहेरच्या व्यक्ती आहेत असं बोलले मी. ते चुकलं का माझं? सगळंच चुकलंय तुझं, काही हरकत नाही. आता चूक सुधारायची. म्हणजे काय करायचं? चल बाहेर सांगतो. चल ये ये. अहो हात जोडून माफी माग. काय? हात जोडून माफी माग. विश्वजित, अरे अहो जाऊ द्या ना, जे झालं ते झालं. आता जे झालं ते बदलणार थोडीच आहे. नाही, थांबा तुम्ही माफी मागितलीच पाहिजे. माफी माग. अहो खरंच मी मुद्दाम दुखावलं नाही यांना. पूजेची ओटी घरातल्या सुनेने द्यायची असते, अशी रीत आहे आपल्या घरची. ते यांनी दिली म्हणून गुरुजी चिडले होते यांच्यावर. त्यांनी विचारलं मला की या कोण आहेत, तेव्हा मी इतकंच सांगितलं की ह्या पाहुणे आहेत, बाहेरच्या आहेत. त्यांना रीतीभाती माहिती नाहीत. यात माझं काय? अजूनही तुझी चूक मान्य नाही आहे? अजिबात नाही. अहो त्या तुला सांगितलं ना माफी माग म्हणजे माग. स्वतःच काय खरं करतेस तू? सोफिस्टिकेटेड लोकांमध्ये कसं बसायचं, कसं वागायचं हे तुला माहित नाही. आणि दुसरे जेव्हा तुला सांगतात तेव्हा तुला मान्य करायचं नाहीये. अहो नाही, तसं अजिबात नाहीये. नाहीये ना? माफी माग. हात जोडून माफी माग. आई, कुठे होतीस तू? खूप सुंदर दिसते. थँक्यू. चल आता मावशी वाट बघतेय, पूजा सुरू होईल. अरे मी तुझ्या आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रश्न सोडवायला गेले होते. म्हणजे? नंतर सांगेन. चल चल. अरे सॉरी चुकून धक्का लागला. हो थांबा, मी उचलतो. हॅलो नेक्स्ट. सॉरी मॅडम. आई तू हो पुढे, मी आलोच. हाय नेक्स्ट. ए हाय प्रीतम, कशी सुरू आहे पूजेची तयारी? मस्त. पूजा सुरू व्हायला अजून थोडा वेळ आहे, तयारी सुरू आहे. घर काय मस्त सजवलंय माहितीये तुला नेक्स्ट? वाव, आय मिस्ड इट. बघ ना, आज नेमकी तिकडे पूजा आहे आणि मला कामासाठी आउट ऑफ टाउन यावं लागलं. मी जर तिकडे असते ना तर मस्त पैकी रेडी होऊन आली असते आणि दिवसभर तुझ्याबरोबर विरवत बसले असते. अच्छा, म्हणजे मी पूजा, गेस्ट या सगळ्यांना विसरून तुझ्यात हरवलं असतं. एनिवे,
मिक्स आय एम मिसिंग यू. लाडू तू हात जोडायचे नाहीस. तुझी चूक नसताना तू माफी का मागतेस? लाडू तू जा इथून. नाही मी नाही जाणार. तू काही चुकीचं केलेलं नाहीयेस अक्काई. लाडू मी सांगते ना तुला, तू जा इथून. हे बघ तुला यातलं काही माहिती नाहीये, तू यात पडू नकोस. तू जा. मी मध्ये पडलेच नसते अक्काई, पण तुझी चूक नसताना तू माफी मागायला तयार झाली म्हणून मी बोलते. अगं एक मिनिट तू का आलीस इथे? तुझ्या अक्काईला सांगायला, समजवायला? लहान आहे तुझी अक्काई. 2 मुलांची आई आहे ती, तरी लोकांसमोर कसं वागायचं ते तिला कळत नाही आणि कुठे नाक उपसायचं हे तुला कळत. माझ्या केसचा अपमान केलाय तिने. तिला माफी मागावीच लागेल. नाही भाऊजी, माझी अक्काई चुकूनही कोणाचं मन दुखवेल असं होणारच नाही. मी स्वतः ऐकलंय. श्रेष्ठाताईंना तुमच्या पद्धती माहिती नव्हत्या म्हणून अक्काई फक्त माझ्या गेस्टचा अपमान करायचं काही कारण नव्हतं. हा तिने एक मिनिट, ती भाऊजी आहे ना तुझं, माझ्याशी कसं बोलायचं हे कळत नाही तुला? हेच संस्कार केले अक्काईंनी तुझ्यावर. हा अंजली, माझं डोकं आधीच फिरलंय, आणखी फिरू नको प्लीज. जा. हा तुम्ही मुहूर्तासाठी वाट बघताय का? अजून कुठल्या भाषेत मी तुम्हाला सांगायचं? माफी मागा. मी माफी मागते अक्काई. नाही मी माफी मागते. भाऊजी असं नका करू. अक्काईची काहीच चूक नाहीये. तिला माफी मागायला सांगून तुम्ही चूक करताय. अक्काई फक्त आई. आई अगं काय केलंस तू? जे तू करायला हवं होतंस ना ते मी केले आणि योग्य ते केलंय. किती आगाऊपणे बोलते ही. हिच्या या आगाऊपणामुळे भांडणं होतील तुमच्यात, संसार विस्कटेल तुझा. आई तसं काही बोलू नकोस. अगं तुझी बहीण तुझ्या नवऱ्यासमोर तोंड वर करून बोलते, तिला गप्प करायचं सोडून तू तिचंच ऐकत बसलीस. काकू अगं मी अक्काईला. तू मध्ये बोलू नकोस. आणि काय ग काव्या, तुला तुझ्या नवऱ्याचा मान कसा राखायचा एवढंही कळत नाही? काय म्हणाले विश्वजितराव? माफी माग एवढंच म्हणालेत ना? मग निमूट माफी मागायची आणि मोकळं व्हायचं. चर्चा काय करत बसलात तुम्ही? श्रेष्ठाताईंची माफी माग.
तुम्हाला बोलायला हीच वेळ मिळाली का? घरात पूजा आहे, पाहुणे मंडळी आलेत, कुणाचाच पत्ता नाहीये. कुठे गेलात म्हणून मी शोधायला आले. बघते तर काय, तुम्ही घोळका करून सगळे गप्पा मारताय. काय रे विशू, काय चाललं होतं इथे? अगं आई, मी ते आणि काव्या, घरची सून आहेस ना तू? ही तुझी पूजा आहे. गुरुजी तिथे वाट बघतायत. त्यांना काय हवं काय नको कोणी बघायचं? पूजेची तयारीकडे आणि पाहुण्यांच्या स्वागताकडे लक्ष दे असं कितीदा सांगायचं तुला? त्याबद्दलच मी तिला समजवत होतो आई. तिला काय आणि कशी समज द्यायची ते मी बघेन. तू लक्ष घालू नकोस. तिथं पूजेच्या ठिकाणी थांबायचं सोडून इथं बायकांमध्ये काय बडबड करत बसलायस तू? तू तिथे असायला हवं होतंस की इथे? तुम्ही दोघी जा. गुरुजींना तिथं काय हवंय काय नकोय जा बघा. आणि तुम्ही तर सगळ्यात मोठ्या आहात ना इथे. सगळ्यांना दटावून मंडपाकडे पाठवायचं की इथे गप्पा मारत उभं राहायचं? नाही, मी जातच होते. आलेच. पिशू थांब. आता आणखीन काय? विशू, मी तुला थांब असं म्हटलंय. काकू, मी काय म्हणते, तुला थांबायला सांगितलंय का मी? मला माझ्या मुलाशी बोलायचं. तू जा. पूजेच्या ठिकाणी मंडपात जाऊन पाहुण्यांमध्ये बस. लाडू थांब. तुला फार लागलं नाही ना बाळा? आई सुद्धा ना उगाच एवढी चिडली. सकाळी सुद्धा मधुरा मावशींचा गैरसमज झाला आणि सगळा राग तुझ्यावर निघाला. तू एक ऐकशील माझं? तू ना या सगळ्या गोष्टींमध्ये पडूच नकोस. तू पूजेकडे लक्ष दे. तुला त्रास झाला ना तर मला खूप वाईट वाटतं ग. आणि तुला त्रास होत असेल ना तर मलाही नाही राहवत अक्काई. तुझी चूक नसताना तुला कोणी काही बोलत असेल, तुला उगाच माफी मागायला सांगत असेल तर मला वाईट वाटणारच ना. आणि आत्ताही मला सहन नाही झालं म्हणून मी मध्ये पडले. अगं हो, पण त्यामुळे काय झालं ते बघितलंस ना. होऊ दे. मला माझ्या त्रासापेक्षा तुझी जास्त काळजी. अक्काई, तू म्हणाली होतीस ना की भाऊजींना आता तुझी सवय झाली आहे आणि हळूहळू ती सवय प्रेमामध्ये बदलेल म्हणून. पण मला तशी कुठलीच लक्षणे दिसत नाहीयेत. उलट त्यांचा तुझ्याबद्दलचा राग अजून वाढतानाच दिसतोय. काय चाललं होतं इथे? पूजेच्या ठिकाणी थांबायचं सोडून त्या मुलीची बाजू घेऊन भांडत बसला होतास तू? आई, त्यांचं म्हणणं योग्यच आहे. काही सांगू नकोस. सगळं कानावर आलंय माझ्या. अरे चुकीचीच आहे ती. अरे घरातल्या ओटीला हात लावायची काय गरज होती तिला? अरे बाबा, देवाधर्माच्या कार्यामध्ये अशा चुका करून चालत नाही. देव कार्य नीट नाही झालं तर आपल्याला त्याचे परिणाम भोगायला लागू शकतात. हे त्या श्रेष्ठाला काय कळणार आहे म्हणा. पण तुला तर कळतंय ना, तू घरचाच आहेस. उलट तिला जाब विचारायचं सोडून तू काव्याला माफी मागायला सांगतोस तिची. अशी कोण लागून गेले रे ती? आपल्या घराच्या पूजेत लुडबुड करायचा तिला काय अधिकार? आई लुडबुड वगैरे करत नव्हती. काव्या तिथे नव्हती. घरातला कुठलाही मेंबर तिथे नव्हता.
गुरुजींनी ओटीचं ताट मागितलं, श्रेष्ठा तिथे होत्या, त्यांनी ते ताट गुरुजींना दिलं, एवढंच झालं. म्हणजे पूजेत काही प्रॉब्लेम नको म्हणून. आता शास्त्रबिस्त्र त्यांना काय नाही. तेच तर, ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीयेत त्याच्यात लक्ष घालू नये. आपण बाहेरचे आहोत, दुसऱ्यांच्या घरातल्या पूजेच्या तयारीला विचारल्याशिवाय हात लावू नये, एवढं तरी कळायला नको का तिला? घरचा नियम तिनं मोडलाय आणि तू काव्यावर चिडलास. हे बरोबर नाही हं विशू. अगं तेच तर, आपण कोणावर चिडतो? आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याच्यावर. त्यांचं प्रेम आहे माझ्यावर म्हणूनच रागवतात ते. तेच सांगायचा प्रयत्न करते मी तुला. अक्काई प्रेम आहे मग त्यांनी तुझी बाजू घ्यायला हवी होती ना. श्रेष्ठा त्यांची बाजू का घेतली? उलट तुझी चूक नसताना सुद्धा ते तुला त्यांचीच माफी मागायला सांगत होते. यात कुठलं आलंय प्रेम? आई, मी कारणाशिवाय तिला माफी मागायला लावत नव्हतो. मोठमोठ्या माणसांसमोर कसं बोलायचं, कसं वागायचं हे तिला नाही कळत. आणि श्रेष्ठा माझ्या इन्व्हिटेशनवर आल्या होत्या. हे सगळं, ही मॅनेजमेंट, हे डेकोरेशन, हे सगळं त्यांनी केलंय, तरी काव्याने त्यांचा इन्सल्ट केला म्हणून राग आला मला. अरे तुला राग आला तर चार भिंतीच्या आतमध्ये तिला जाब विचारायचं होतं ना, असं चार चौघात नाही. लोकांसमोर असं घरच्या सुनेला बोलणं म्हणजे कुटुंबाची बेअब्रू होण्यासारखं आहे. हे असलं मला सहन होणार नाही. तू पण ना लाडू, एखादी गोष्ट डोक्यात घेतली की तीच घेऊन बसते. सोड ना सगळं, जाऊ दे. आणि आत्ता जर आपण पूजेच्या ठिकाणी गेलो नाही ना तर आई पुन्हा रागावतील. आणि हे काय, मी तुला सगळं आवरून यायला सांगितलं होतं ना. साडी नेसलीयस पण गौरी पूजेचा हार का नाही घातलास? अरे हो, मला तुला तेच विचारायचं होतं. तो हार तू साडी बरोबर बॅगेतच ठेवलेलास ना? हो. सापडला नाही का तुला? नाही, मला सापडत नाहीये. अरे बापरे. अक्काई, तू टेन्शन घेऊ नकोस, मी पुन्हा एकदा शोधते. नीट बघा बाळा, कारण पूजेच्या वेळी हार हरवणं हा अपशकुन असतो. तू नीट व्यवस्थित बघ आणि मला कळव. हा हो अक्काई. लाडूला हार सापडेल ना? आणि नाही सापडला तर? माझी सून आहे, चुकली तर तिला दटावेन. ती पुन्हा असं वागणार नाही याची समज देईन आणि तिची चूकही सांभाळून घेईन. पण असा चार चौघात बोभाटा करणार नाही. राहिला प्रश्न श्रेष्ठाचा. ती या घरची पाहुणी आहे, तिनं पाहुण्यासारखंच राहावं. पूजा झाली की तिने दर्शन घ्यावं, तीर्थप्रसाद घ्यावा, त्याला माझी काहीच हरकत नाही. पण प्रत्येक गोष्टीत पुढं पुढं करू नये. अगं, ही पाहुणी नाहीये ती. म्हणजे फक्त पाहुणी नाहीये आई. हे बघ ना, किती मदत केली त्यांनी आपल्यासाठी. झाली एवढी मदत, खूप झाली. आता तिला म्हणावं, पाहुण्यांबरोबर कोपऱ्यात जाऊन शांत बस. माझ्या घरातल्या जबाबदाऱ्या निभावून न्यायला, माझी कामं करायला. पूजेच्या तयारीसाठी माझी सून आहे. त्यात कुणीही ढवळाढवळ केलेली मला चालणार नाही. यजमानांनी तयारी एकदम अगदी योग्य दिलेली आहे. मला तरी वाटत नाही की काही साहित्य कमी असेल. आपल्याला सगळंच मांडायचंय गणेश पूजनापासून. कारण आपण आज नवचंडीचा होम करतोय. नवचंडीचा होम हा ज्यांचं सौभाग्य असतं त्या घराण्यातच नवचंडीचा होम होतो. त्यामुळे आपल्याला नवचंडी होम करायचंय, तर तयारी पण आपली तशी केली पाहिजे. अक्काई म्हणाली होती की तिने साडी सोबतच हार ठेवला होता. मग मला कुठेच दिसला नाही. मघाशी नाही, आत्ताही नाही.
असेल का? नीट बघा बाळा, कारण पूजेच्या वेळी हार हरवणं हा अपशकुन असतो. नाही, मला काही करून तो हार शोधलाच पाहिजे, नाहीतर अपशकुन झाला तर. श्रेष्ठा, काही बोलू नकोस, माझं नाव सुद्धा घेऊ नकोस. तुझी आई माझ्याबद्दल एवढं सगळं बोलली आणि तू काहीच बोलला नाहीस. मला तुझा प्रचंड राग आलाय. तू आमचं बोलणं ऐकत होतस? हो, आधी तुझ्या बायकोने माझा अपमान केला आणि आता तुझ्या आईने. असं काही नाही. मी तू प्लीज, तू तुझ्या आईला जस्टिफाय करायला जाऊ नकोस. श्रेष्ठा कोण आहे, तिचा काय संबंध, ती कशाला लुडबुड करते, ती कोण लागून गेली असं वाटेल ते त्या बोलल्या आणि तू फक्त गप्प बसलास. तुला त्यांना अडवावं असं पण वाटलं नाही? एक मिनिट श्रेष्ठा, माझी आई आहे ती. माझ्या आयुष्यातले सगळे छोटे मोठे निर्णय ती घेते आणि तिला तो हक्क आहे. मी तिला उलटून नाही बोलू शकत आणि मी नाही बोलणार. ही तर छोटीशी गोष्ट आहे. ओह, माझा अपमान झाला ती छोटीशी गोष्ट आहे तुझ्यासाठी? श्रेष्ठा, उगाच स्वाद घालतेस तू. प्लीज शांत हो. त्या ओटीला आपण हात लावता कामा नये, एवढं फक्त लक्षात ठेव प्लीज. अरे पण तूच सांगितलं होतंस ना की आपली पूजा असल्यासारखं वाग, गुरुजींना काय हवं नको ते बघ म्हणून. अगं पण ते गुरुजींना विचारून करायचं, स्वतःच्या मर्जीप्रमाणे नाही वागायचं. मला तर कळतच नाही मी कोणाशी बोलते ते. मला जो माणूस आवडतो त्याच्याशी का प्रभू देसाई या घराण्याच्या रिप्रेझेंटेटिव्हशी? तू तर तुझ्या आईची आणि बायकोची बाजू घ्यायला लागलेस रे. त्यांचीच भाषा बोलतोयस. त्यांनी मला ऐकवलं, आता तूही तेच करतोयस. तुझ्या बायकोने माझा अपमान केला, त्याची माफी मागितली नाही ती नाहीच. अरे माफी मागायला आली तर होती ती, तेवढ्यात आई आली ना. दिसलं ना तुला हे सगळं? आणि तशी चूक तुझीच होती ना. तुझ्या चुकीपायी मला ऐकावं लागलं. ओह, म्हणजे तुला माझीच चूक वाटते? मी तुझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि पुरे श्रेष्ठा, पुरे प्लीज. डिबेट इज ओव्हर, डन. आय एम डन विथ द डिबेट. नको हे डिस्कशन आता प्लीज. ऐक ना जरा शांतपणे. हे बघ, इथे सगळे पाहुणे आहेत. आपण खूप सतर्क राहायला हवं, खूप अलर्ट राहायला हवं. तू मला जास्त चिकटू नको, म्हणजे ऐकून घे पूर्ण. खूप जवळ राहू नकोस, उगाच लोकांना डाऊट येईल. माझी आई खूप शार्प आहे. शुअर, तिच्या नजरेतून काहीही सुटणार नाही. आणि पाहुण्यांसमोर तमाशा नको, कळलं? आपल्या घरचंच काम आहे असं समजून फार इन्व्हॉल्व होऊन सगळं करत होते मी. पण तू सुद्धा मलाच ब्लेम केलंस विश्वजित. आता माझा इथला सगळाच इंटरेस्ट संपला. कुठे गेला हार? पुष्पांजली, बरं झालं. ऐका ना, हे सावंत काकांनी आहे ना ही बॅग दिली. आता मला काय कळलं नाही की कुठे ठेवावी. पुष्पांजली, हॉलमध्ये कुठे सापडत नाही. अक्काईला सांगावंच लागेल. अहो अरे मी अशी काय मुलगी. पैसे पाठवले? हाय, आलेच. गेट जवळ आहे. तूच म्हणाली होतीस ना पार्लरला जाऊन रेडी होऊ नये म्हणून उशीर झाला. येते. अशी काय बघतेस? ओ, एवढी छान दिसते म्हणून का? बघ क्यूट दिसते ना मी. आशू, हा हार तुला? हो, ताईच्या खोलीत होता, तो घातला.
म्हणजे अक्काईच्या खोलीतून हा हार तू घेऊन गेलेलीस? मला वाटलं की हरवला की काय. किती काळजीत होते मी, तुला माहिती तरी आहे का? तू पण ना आशू, सोन्याचा हार आहे तो. निदान मला सांगून तरी घ्यायचा. तुला काय सांगायचं? तिच्या सख्ख्या बहिणीचा हार तिने घातला तर तू कोण जाब विचारणारी ग? नाही काकू, मी जाब विचारतच नाहीये. मी फक्त म्हणत होते की निदान एकदा सांगून तरी. ही बरोबर आहे. मला वाटलं तिला द्यावासा. काय म्हणणं आहे तुझं यावर? अगं हो, पण मला माहित नव्हतं ना. मला वाटलं तो हार हरवला की काय. काळजी वाटत होती मला. अगं मुळात तू काळजी करायची गरजच नाहीये ना. हार माझ्या मुलीचा हरवलाय की नाही, मग मी काळजी करेन. आणि मुळात तो हार हरवला नाही याची खात्री झाली आहे ना आता. मग जा आणि काम कर आपलं. आशू, किती छान दिसतेस. थँक्यू. झालं ना सगळं तुझ्या मनासारखं? हो. मग आपण खुश राहायचं. उगाच कुणाच्या बोलण्याकडे की नाही आपण लक्ष नाही द्यायचं. चला. हार परत मिळाला ही तुमचीच कृपा आहे. आता ह्यापुढेही सगळं नीट पार पडू दे. अच्छा, हार शोधत होती तर मगासपासून, म्हणून एवढी पॅनिक झाली होती. मगाशी तिचं माझ्याकडे लक्षही गेलं. तिची अवस्था बघवतही नव्हती. आणि तिचीच माणसं किती इरिस्पॉन्सिबली वागतात तिच्याशी. अरे एवढं सगळं होऊनही ती अजिबात उलट बोलली पण नाही. उलट त्यांनाच समजून सांगते. खरंच ग्रेट आहे ही मुलगी. अगं कुठल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळू न देणं, मोठ्या माणसांचा मान राखून वागणं, याला समजूतदारपणा लागतो. आणि तो समजूतदारपणा अंजलीकडे आहे. आता तुझ्या मनासारखी तयारी झाली ना तुझी. मेकअप झालाय, छान तयार झाली. आता काव्याताईला भेट आणि तिला विचार जरा पूजेच्या कामात काही मदत हवी आहे का? हा, कुणाला काय हवंय, सगळ्यांच्या नजरेत येशील याची काळजी घे. सगळं तोंडपाठ झालंय. तेच तेच सांगत बसू नको मला. किती सांगितलं ना तरी पालत्या घड्यावर पाणीच असतं तुझं. गप्प बस आता. लाडूला हार सापडला असेल की नाही? काव्या, हा आई. हा आई. शुभ किती छान तयार झाली आहे. छान दिसते. हो ना. मग आता तुला मदत काही हवी असेल तर सांग. म्हणजे पूजेची काही कामं असतील ना. काम करूच ग. पटकन एक सेल्फी काढूया. अगं सेल्फी आत्ता कुठं? किती वेळ लागतोय ताई? पटकन होईल. 2 सेकंदात लागतात. काढू ग. बरं. इथे बघा. स्माइल. आशू इकडे बघ. हा माझा हार आहे ना? अगं तू घेतला होतास? अगं मीच म्हणलं तिला घाल म्हणून. आई अगं विचारायचंच ना एकदा. मी लाडूसाठी काढून ठेवला होता तो. अंजली सुद्धा हेच म्हणत होती. मला विचारायचं तरी, मी हार शोधत होते. आता मला सांग, तुझ्या सख्ख्या बहिणीला हार द्यायला तुझ्या परवानगीची गरज आहे? बघ काही परवानगी वगैरे असं काही म्हणायचं नव्हतं मला. तुझा म्हणण्याचा अर्थ हाच होतो काव्या. कमाल आहे काव्या तुझी. स्वतःच्या सख्ख्या बहिणीला हार द्यायचा सोडून तू चुलत बहिणीला द्यायला निघालीस. आशूबद्दल काहीच वाटत नाहीये तुला? आई अगं आशूची पण तेवढीच काळजी आहे मला. पण
आशू स्वतःची हाऊस माऊस करते. आत्ताच बघ ना, नवीन साडी नेसली आहे, छान मेकअप केलाय तिने, माझा हार सुद्धा घातलाय. पण लाडूचं तसं नाहीये ग. ती कामात इतकी गढून जाते ना की या सगळ्या गोष्टींकडे लक्षच नसतं तिचं. मी मागे लागल्याशिवाय ती हे काहीच करणार नाही. आणि सासूबाईंनी स्वतः तिला नवीन साडी दिली आणि हा हार मला तिला द्यायला सांगितला होता. मग तुझ्या सासूबाई बोलल्या म्हणून हुरळून गेली असशील लगेच. आणि तुला ना तुझ्या लाडूचंच कौतुक आहे. तुझ्या डोक्यात फक्त तिचाच विचार. जो आपला विचार करतो नाही, आपणही त्याचा विचार करावा. बघितलंस कशी बोलली ते. ताईला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आणि तू मला सांगत असतेस की तिला मदत कर म्हणून. मी काही मदत करणार नाही. गुड बाय. आशू 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 कुठे गेली अंजली? काव्या, अगं कुठं लक्ष आहे तुझं? काय झालं आई? काही हवं होतं का? अगं आपल्या घरची पूजा आहे ना, तुझं सगळीकडे लक्ष असायला हवं. तुझ्यावर जबाबदारी आहे ना, असं कितीदा सांगायचं ग मी तुला? काही चुकलं का माझं? जेवणाच्या व्यवस्थेचं काय आहे बघितलंयस का तू? आई अहो, ती तर यांनी सगळी तयारी. कसली तयारी? मी आत्ता जाऊन बघितलंय तर इथे काही जेवण बनवतच नाहीयेत, ते बाहेरून आणणार म्हणतायत. काय सांगता आई? हो का? बघ, म्हणजे तुलाही पत्ता नाहीये. खरं तर माझ्या आधी हे तुला समजायला हवं होतं. तू तर पूजेमध्ये दागिने घालून मिरवत बस. कुणी लक्ष द्यायचं तिकडे? नाही आई, मला खरंच यातलं काही माहिती नव्हतं. मी आत्ता जाऊन बघते. अगं, अशा धार्मिक कार्यातलं जेवण म्हणजे देवाचा प्रसाद असतो. अशा कार्याच्या ठिकाणीच तो बनायला हवा. स्वयंपाक करताना सगळ्या पदार्थांचा घमघमाट अख्ख्या मंडपात भरभरून राहायला हवा. तर तो लोकांना प्रसाद घेतल्याचं पुरेपूर समाधान मिळतं आणि लोक जेवण केल्यानंतर तृप्त होतात. लोकांनी जेवणाचं कौतुक करत करत घरी गेलो पाहिजे. हे काय, बाहेरनं उपऱ्यासारखं जेवण आणायचं आणि इथे वाढायचं? हे काय हॉटेल आहे का? ह्याला पूजेचं जेवण म्हणतात? आई, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. मी आधीच लक्ष घालायला हवं होतं. पण तुम्हाला माहिती आहे ना, यांनी सगळी जबाबदारी. हो, मला माहिती आहे. त्या ऑफिसमधल्या नटमोगरीला दिली आहे सगळी जबाबदारी. पण माझा तिच्यावरती काडी मात्र विश्वास नाहीये. तू स्वतः जाऊन लक्ष घाल आणि काय होते ते मला सांग. जा लवकर. हो आई, मी आत्ता बघताय आणि काय करता येईल ते तुम्हाला सांगते. नाही घ्या, आलेच. हो. निक, सगळं किती वेळा कॉल करशील? प्रीतम, अरे मी तुला किती मिस करतेय, म्हणूनच मी तुला सारखा सारखा कॉल करतेय ना. अगं, पण मी तुला सांगितलंय ना, सारखा सारखा जर कॉल केला तर मला डिस्टर्ब व्हायला होईल. अच्छा, मी तुला म्हंटल ना, आजचा दिवस मला अंजली बरोबर स्पेंड करायचा. ओ, आणि माझं काय नाही, आईचीच तशी इच्छा होती. आमच्या दोघांचं असं बॉन्डिंग छान झालं ना की मग पुढेही सगळं छान होईल. मन जुळली की पुढे सगळं छान होतं असं म्हणतात. हो का? हो, ऑफकोर्स. मी तर एवढाही विचार करतोय की आजचा शुभ दिवस आहे. वहिनींची मी अंजली बद्दल बोलतो, घरचेही आहेत, सगळं समोरासमोर ठरून जाईल ना. असं का? मग मी काय म्हणते प्रीतम, एंगेजमेंट सुद्धा करून टाक आणि लग्नाची तारीख ठरली ना की कळव मला. काय तुझ्या लग्नात जेवायला येईल ना मी. आणि निकिता नावाची तुझी कोणी गर्लफ्रेंड होती हे विसरून जा. ओके, गुड डे अँड बाय. हॅलो. अरे, नेक्स्ट मी मस्करी करत होतो. प्लीज चिल. काय एवढी चिडतेस? नेक्स्ट मी तुला
तुला सांगितलं, अंजलीच काय, तू सोडून मी जगात कोणाचाही विचार करू शकत नाही. प्रीतम, हे माहिती आहे मला हे फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. म्हणून मी सुद्धा थोडीशी ऍक्टिंग केली की मला राग आलाय म्हणून. मला खात्री आहे तुझं फक्त माझ्यावर प्रेम आहे. आणि तुझ्या आयुष्यात दुसरी कोणीही येऊच शकत नाही. प्रीतम, तू माझा आहेस, फक्त माझा आहेस. येस नेक्स्ट. मी कशाला तिच्याशी लग्नाचा तरी विचार करेन? तुला जळवायला म्हणून फक्त तिच्या नावाचा वापर केला. मी हिला पुन्हा हर्ट केलं. नेक्स्ट मी तुला कॉल करतो. बाय. माझी आई येते, माझ्या आयुष्यातले सगळे छोटे मोठे निर्णय ती घेते आणि तिला तो हक्क आहे. तशी चूक तुझीच होती ना, तुझ्या चुकीपायी मला ऐकावं लागलं. हे बघ, इथे सगळे पाहुणे आहेत, खूप जवळ राहू नकोस, उगाच लोकांना डाऊट येईल. मॅडम जरा ऐका ना. काय आहे? अहो तुम्ही तर फक्त 100 माणसांच्या जेवणाची ऑर्डर दिली होती, पण इथे तर संख्या वाढलेली वाटते. नक्कीच तुम्ही चुकीचा आकडा दिला. कदाचित जेवण पुरणार नाही. हा, मग मी काय करू? मी काय करू म्हणजे? अहो आता तुम्हीच आम्हाला सांगा की आम्ही काय करू ते. काय हवा तो गोंधळ घाला, लोकांना उपाशी परत घरी पाठवा. मी काय घराची मालकीण नाहीये, मी बाहेरची व्यक्ती आहे, माझा काहीही संबंध नाही. अहो पण माझं ऐकून तरी घ्या. सांगितलेलं कळत नाहीये, जा आता. काय झालं असेल? हे काय आहे? अरे बापरे, हे पण काहीतरी विचित्रच दिसतंय. दादा, हे एवढेच पदार्थ आहेत का? हो मॅम. अहो मग ते मसाले भात, श्रीखंड पुरी, भाज्या, कोशिंबीर हे सगळं? नाही नाही, त्यातलं काही नाही आहे. हो, आम्हाला फक्त एवढ्याच पदार्थांची ऑर्डर दिली होती, आत्ताच घेऊन आलो. हे नेमकं कोणत्या पद्धतीचं जेवण आहे? इटालियन. म्हणजे आई म्हणत होता ते खरं आहे, काहीतरी गडबड झाली आहे. पण यांनी बाहेरून जेवण मागवलं, ते पण हे असं. त्या पूजेचा प्रसाद म्हणून हे जेवण कसं चालेल? आणि हे कमी पण वाटतंय. दादा, हे संपल्यावर तुम्ही परत आणणार आहात का? नाही हो मॅम, 100च माणसांचं जेवण सांगितलं होतं ना, तेवढंच आणलंय. अहो असं कसं? 100च माणसं कशी असतील? आत्ता आहेत त्याच्यापेक्षा जास्त माणसं येणार आहेत आणि हे जेवण पुरेल असं वाटत नाहीये. जास्त माणसांची ऑर्डर होती तर मग अगोदर जास्त सांगायला हवं होतं ना मॅम. आता कसं शक्य आहे ना? अरे देवा, आता काय करू? खरं तर माझ्या आधी हे तुला समजायला हवं होतं. तू तर पूजेमध्ये दागिने घालून मिरवत बस, कुणी लक्ष द्यायचं तिकडे? अगं, अशा धार्मिक कार्यातलं जेवण म्हणजे देवाचा प्रसाद असतो. अशा कार्याच्या ठिकाणीच तो बनायला हवा.